हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझा विश्वास आहे प्रियानो की आज तुम्ही आनंदित आहात, कारण सोमवारपासून आज अखेरपर्यंत ज्या सेवक सेविकेने देवाचं वचन येऊन तुम्हाला शिकवलं, तुमच्यासाठी प्रार्थना केल्या प्रियानो, देवाचं प्रकटीकरण तुम्हाला जे सांगितलं, माझा विश्वास आहे की तुम्ही आशीर्वादित झालेला आहात. तुम्ही प्रियानो दिवसेंदिवस तुमच्यामध्ये वाढ होत आहे, लोकांची प्रार्थनेची वेळ वाढत आहे प्रियानो. आध्यात्मिक जीवन परमेश्वर लोकांचं स्ट्रॉंग करत आहे. आनंद आहे जे देवाचे सेवक सेविका येथून कष्ट घेतात, आपल्या कामातून आपल्या प्रियानो कुटुंबातून वेळ काढून प्रार्थनेला बसून तुमच्यासाठी वचन घेऊन येतात आणि तुम्ही बदलत आहात, त्याचं प्रतिफळ ते आहे प्रियानो. धन्यवाद या प्रत्येक गोष्टीसाठी की परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे आणि तो नक्कीच आम्हाला तो आशीर्वाद करणार आहे प्रियानो. आपली जे सिरियल आपण सुरू केली आहे प्रियानो, पहिले तिमोथेचं 4 अध्याय पहिलं वचन, आत्मा स्पष्ट म्हणतो शेवटच्या काळामध्ये लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील. वचन आम्ही वाचूया प्रियानो, वचन वाचूया. पहिले तिमोथेचं 4 अध्याय पहिलं वचन. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. वचन सांगतं प्रियानो, आत्मा स्पष्ट म्हणतो शेवटच्या काळामध्ये किती तर लोक विश्वासापासून भ्रष्ट होतील अशी पोल तिमोथेला लिहित आहेत. पण किती तर लोक चांगले सेवक असतील, चांगले लिडरशिपमध्ये लोक असतील, भरपूर प्रियानो विश्वासामध्ये लोक, वचन सांगते विश्वासापासून भ्रष्ट होतील, दूर होतील. आपला विश्वास ते त्याग करतील, आपलं तारण ते गमावतील, आपल्यावरच असलेलं कृपादान ते गमावतील. प्रियानो, देव ज्या रीतीने त्यांना वापरून घेत होता, या दिवसामध्ये कदाचित देवाच्या वचनाबरोबर, कदाचित त्याच्या कृपादानाबरोबर, देवाशी केलेल्या कराराबरोबर ते कदाचित तडजोड करून विश्वासापासून भ्रष्ट होतील. प्रियानो, जगाच्या मोहामध्ये, पापामध्ये, व्यभिचारामध्ये, पैशाच्या मोहामध्ये, चुकीच्या रिलेशनशिपमध्ये लोक जाऊन आपलं जीवन कदाचित विश्वासापासून भटतील. प्रियानो, पण तू आज परमेश्वर पुन्हा एक वार तो आपल्याशी बोलणार आहे की देवाचं वचन आम्हाला पुन्हा एक वार एक नवीन जीवन देतं. दावीद म्हटला की देवा, माझ्या दुःखात माझा अंत झाला असता जर तुझं वचन मला सांत्वन केलं नसतं, तुझं वचन जर मला उभा केलं नसतं. प्रियानो, देवाचं वचन प्रत्येक वेळी तिच्या लोकांना सांत्वन करतं, मार्गदर्शन करतं, त्यांना उभा करतं, त्यांना शिकवतं. प्रियानो, देव बाप महान आहे, त्याचं वचन त्यानं आमच्यासाठी ठेवलेलं आहे. वचन पुढे काय सांगते, 2 तिमोथेय याचा 3 अध्याय 1 ते 3 वचन आम्ही वाचूया प्रियानो. 1 ते 3. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. तो वचन सांगते की आज आम्ही जो मुद्दा बघणार आहोत, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. आम्ही स्वार्थीपणा, त्याच्यानंतर पैशासाठी मोह, त्याच्यानंतर गर्विष्ठपणा, निंदक, बडाईखोर, आईबापास न मानणारी, उपकार्स न मरणारी, या गोष्टी काही दिवसामध्ये बघलेल्या आहे. आजचा आपला 7वा भाग आहे, 7वा पाठ आहे प्रियानो. तर वचन आज आम्ही बघणार आहोत की चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, किंवा चांगली कृत्य न करणारी, किंवा चांगल्याच्या मार्गावरती न जाणारी, किंवा चांगलं देवाने जे गोष्टी त्यांच्यासाठी तारण ठेवलेलं आहे, देवाने त्याच्यासाठी जे स्वर्गाचं राज्य ठेवलेलं आहे, देवाने जे त्याच्यासाठी अभिषेक ठेवलेला आहे, देवाने जे त्याच्यासाठी कृपादान दिलेलं आहे, देवाने जे येणारं राज्य त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे, जे चांगल्या गोष्टी देवाने ठेवलेल्या आहेत, त्यापासून लोक भ्रष्ट होतील, किंवा त्याच्यावरती विश्वास न ठेवतील, किंवा चांगल्या गोष्टीच्या पाठीमागे न जातील. कधी कधी आमच्या संगती असणाऱ्या बंधूंना, बहिणींना, किंवा आपल्या जवळ असतात, आपल्या संगती सेवा कार्य करत असतात, किंवा विश्वासामध्ये वाढत असतात, तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की ब्रदर, तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत, सिस्टर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत, तुमची प्रार्थनेची वेळ वाढली पाहिजे, तुमची वचन मनन करायची वेळ वाढली पाहिजे, तुमची उपास प्रार्थनेची वेळ वाढली पाहिजे, तुम्ही देवाचं सेवा कार्य करत असताना देवाचं सेवा कार्य करत जाऊन तुम्ही केलं पाहिजे. अशा भरपूर गोष्टी जेव्हा आम्ही त्यांना शिकवतोय, या पापापासून तुम्ही गेलं पाहिजे, त्या पापापासून तुम्ही दूर गेलं पाहिजे. खोटं बोलणं असू दे, डोळ्याची वासना असू दे, पिक्चर बघणं असू दे, सिरियल बघणं असू दे, या गोष्टीपासून ब्रदर सिस्टर तुम्ही दूर गेलं पाहिजे. तुमची वैयक्तिक प्रार्थना वाढली पाहिजे. जेव्हा लोकांना आम्ही शिकवतोय, सांगतोय प्रियानो, तर प्रियानो किती तर लोक त्याच्या पाठीमागे येतात, परंतु निम्म्यापेक्षा जास्त लोक त्याच्यापासून दूर जातात. प्रियानो, दूर जातात, चांगल्याची अपेक्षा करत नाहीत, किंवा चांगल्या गोष्टीच्या पाठीमाग जागत नाहीत, किंवा चांगल्या गोष्टीच्या फॉलोअप करत नाहीत. जगाची रीत आहे प्रियानो की वाईट गोष्टीला लोक लगेच पाठीमाग जातात. एदेन बागेमध्ये परमेश्वरानं आदामाने हवेसाठी किती तर चांगली फळं तिथे ठेवली होती, चांगला अधिकार त्यांना दिला होता. आदाम त्या बागेचा ओनर देवाने त्याला केलं होतं. देवा म्हणला, काय पाहिजे ते खा बाबा, जिथं जायचं तिथं जा. देवा त्यांना पक्षी घेऊन आला, देवा प्राणी घेऊन आला, आणि म्हणला की यांना तू नावं दे. देवाने स्वतः निर्माण केलं, देवाचा अधिकार होता, पण तू देवाने म्हटलं की हे मी तुला आता द्यालोय, तुझ्याकडे अधिकार द्यालोय, तू याला नावं दे. तू जे नावं देशील तीच नावं इथून पुढे पडले जातील. देवानं आदामाला त्या एदेन बागेचा अधिकार दिला. चांगल्या गोष्टी दिल्या असताना
छोट्या गोष्टीसाठी, एक नेत्राला प्रिय दिसत्या म्हणून, दिसायला एक चांगली दिसत्या म्हणून त्या गोष्टीच्या पाठीमागं आदाम, त्याच्यानंतर पहिला हवा गेली, पाठीमागं आदाम गेला आणि देवानं दिलेला जो अधिकार आहे, जे चांगल्या गोष्टी होत्या, छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्या चांगल्या गोष्टी त्याने त्याग केला. देवाबद्दल आकाशपृथ्वी निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्याबरोबर असले जे रिलेशनशिप आहे, ते रिलेशनशिप प्रियानो तिने तुच्छ मानलं, ते चांगलं मानलं नाही. त्याच्यापेक्षा त्या सापाचं, त्या सैतानाचं ऐकलं आणि म्हणलं या असलेलं फळ किती चांगलं आहे देवाच्या रिलेशनशिपपेक्षा. देव जो स्वर्ग सोडून येतोय, दररोज त्यांना भेटतोय, त्याच्याबरोबर हित गोष्टी करतोय, त्यांना गोष्टी, आपल्या घन गोष्टी सांगतोय. एवढा आकाशपृथ्वी निर्माण करता देवबाप तो म्हणतोय मी स्वर्गामध्ये वस्तीमान आहे आणि पृथ्वीवरती पाय ठेवलेला आहे. एवढा मोठा परमेश्वर, एवढा सामर्थ्यवान देवबाप क्षुल्लक माणसाला ज्या मातीपासून निर्माण केलं त्याच्या करतोय, तर रिलेशनशिप करतोय. माणसाला देवाचं रिलेशनशिप, देवाबरोबर असलेली सहभागिता तुच्छ वाटत्या. समोर दिसणाऱ्या एका फळामुळं जे एका साप येऊन, सैतान येऊन त्यांना सांगतोय आणि त्या मोहामध्ये ते पडतात. आज असंच झालेलं आहे प्रियानो. देवाची जी पवित्रतापासून, देवाच्या ज्या शुद्धतेपासून, देवाच्या सानिध्यापासून, देवाच्या पवित्र आत्मा असलेल्यापासून, देवाचं कृपादान असलेल्यापासून, देवाची सेवा करत असलेल्या लोकांपासून, आम्ही जी देवाची सेवा करतोय, आम्ही स्तुती आराधना करते लोक असणार, किंवा आपल्याला आम्ही हाऊस ग्रुप असणारे, किंवा आम्ही लिडरशिपमध्ये असणारे, आम्ही लोक या गोष्टी करणारे असणार. परंतु ह्या गोष्टी आम्हाला देवाच्या राज्यामध्ये ज्या गोष्टी आम्ही करावले, त्या गोष्टी आम्हाला जगातल्या गोष्टी, या गोष्टीपेक्षा आम्हाला प्रिय वाटाल्यात, आम्हाला चांगल्या वाटाल्यात, आम्हाला त्या उत्कृष्ट वाटाल्यात. म्हणून लोक आज या गोष्टीचा त्याग करून, सार्वकालिक गोष्टीचा त्याग करून प्रियानो, आज लोक जगातल्या गोष्टी त्यांना प्रिय वाटून जगातल्या पाठीमागं ते चाललेले आहेत प्रियानो. त्या पाठीमागं ते चाललेले आहेत आणि देवाबरोबर असलेला करार ते तोडत आहेत प्रियानो. प्रार्थना करत असताना परमेश्वराने सांगितलं, जे लोक आज बघत आहेत, मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ज्या लोकांनी देवाबरोबर करार केलेला आहे बाप्तिस्म्याचा, सैतान त्यांना पास टाकून, सैतान त्यांना मोह टाकून आज त्याच्याकडे ओढण्यासाठी, मोहात टाकण्यासाठी, देवाबरोबर केलेला करार तोडण्यासाठी सैतान प्रयत्न करताय. आज मी प्रत्येक बहीण भावाला नम्र अंतःकरणापासून एक इशारा देतो, जे माझे बहीण भाऊ बघत आहेत आणि जेणे आता देवाबरोबर करार केलेला आहे, जेणे देवाबरोबर बाप्तिस्मा घेतलेला आहे, आणि मला प्रियानो तुम्हाला सांगू द्या की सैतान त्यांना मोहात टाकून त्याचा नाश करण्यासाठी बसलेला आहे. परंतु प्रियानो, आज देवाचं वचन त्या प्रत्येक बहीण भावासाठी आणि त्या बहिणीसाठी, त्या भावासाठी प्रार्थना केली की देवा, विश्वासामध्ये त्या बहिणीला, त्या भावाला तू स्थिर कर, त्या विश्वासापासून तिने भडकून जाऊ नये. व्यसनाचा आत्मा लोकांना काय अट्रॅक्शन करताय, पण व्यसनाचा आत्मा, मला तुम्हाला सांगू द्या की त्या व्यसनाच्या आत्म्यापासून आम्हाला दूर जाऊन, त्या व्यसनाच्या आत्म्यापासून आम्हाला बाहेर जाऊन पुन्हा एक वार आपलं पवित्र जीवन आपल्याला घ्यायचं आहे प्रियानो. देवबाप म्हणला चांगल्याची आस्था बाळगणारी, देवबाप म्हणला चांगल्याच्या पाठीमागे जाणारे लोक ते भटतील आणि वाईट कृत्य करण्यासाठी, वाईट गोष्टी करण्यासाठी लोक जातील प्रियानो. एक राजा होता, त्या राजाला एक मंत्री होता. जो मंत्री होता प्रियानो, देवाचं, येशू ख्रिस्ताचं भय बाळगणारा होता, देवावरती, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा होता. आणि प्रियानो, जेव्हा काही गोष्टी व्हायच्या, काही होऊ दे, चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे, तो मंत्री एकच म्हणायचा, देवचं करतोय ते चांगल्यासाठी करतोय, देवचं करतोय चांगल्यासाठी, काही होऊ दे, काही होऊ दे म्हणायचं, देवचं करतोय चांगल्यासाठी होते. जिथं गेला कुठं म्हणलं की ब्रदर, ते म्हटले की साहेब, मंत्री साहेब, अशा गोष्टी झाल्यात बघा, मला चांगला आनंद झाला, माझ्या जीवनामध्ये या गोष्टी मला मिळाल्या. कोण म्हणलं की मला घर मिळालं, कोण म्हणलं की मला मुलगा झाला, मुलगी झाली, मी शेत घेतली. तो मंत्री म्हणायचा, प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय. काय लोक निगेटिव्ह म्हणून सांगायचे, अहो बघा आमचा मुलगा आजारी पडला, असं झालं. तिथं पण म्हणायचे, प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय. सगळे लोक ते ऐकून ऐकून कंटाळे होते. काय म्हणतोय, प्रभू जे करतोय चांगल्यासाठी होते. काय याला सांगा, प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. काय याला सांगा, तोच म्हणतोय. एक वेळेस राजा आणि त्याच्यानंतर शिपाई आणि या मंत्रीला सुद्धा प्रियानो शिकार करण्यासाठी घेऊन गेले होते. आणि काही जरी बोललं की तो एकच म्हणायचा, मंत्री, प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय, प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय, एकच गोष्ट तो म्हणायचा. आणि प्रियानो, जेव्हा राजा ते शिकारीसाठी गेला, या मंत्रीला पण संगती घेऊन गेले होते. आणि शिकार करत असताना एक वाघ समोर आला आणि आल्यानंतर त्यानं तलवार चालवली. तलवार चालवत असताना प्रियानो त्याच्या हाताला, बोटाला लागलं आणि बोटाला लागलेलं असताना त्याचं बोट तुटलं. बोट तुटल्यानंतर राजा म्हटला, मंत्री बघा माझं बोट तुटलं, बोट तुटलं.
बोट तुटलं, तिचं रक्त व्हायला लागलं, सगळी तिथलं सैन्य आले, सगळी सैन्य गोळा झाली, महाराजांना लागलं, तिचं बोट अखंड तुटलं. आणि मंत्रीला जेव्हा सांगितलं, मंत्री परत म्हणलेत, प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय, प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. राजा चिडला, अरे माझं इथं रक्त गेले, माझं बोट तुटलं, आणि तू म्हणाल प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, याला पकडा आणि जेलमध्ये टाका. पकडलं त्याला, काय कुरकुर केली नाही, काही सांगितलं नाही, पकडलं त्याला आणि प्रियानू जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये टाकल्यानंतर राजा पाठीमागे गेला होता आणि म्हणला, बघ तू म्हणलास का नाही मला लागला असं बोट तुटलं, आणि म्हणालायस की प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, तुला टाकले आता जेलमध्ये, आता बघू काय होतंय. तिथे जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा म्हणते प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. काय मंत्री आहे, राजे म्हटलेत, काय याला समजत नाही, प्रत्येक वेळी म्हणतोय प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, जेलमध्ये टाकलं तरी म्हणते प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. काय याला समजत नाही, वेडा झालेला आहे. राजा म्हटलेत गेलेत प्रियानू, काही दिवस गेलेत. काही दिवस गेल्यानंतर परत राजा होता, त्याला शिकारीचा शौक होता, परत शिकारीला तो गेला. मंत्री जेलमध्ये तिथं होता आणि परत शिकारीला गेल्यानंतर त्याचे जे सैनिक होते आणि त्याचे तो जो होता त्याच्यामध्ये चुकामुक झाली. सैनिक एका मार्गाला गेलेत आणि तो राजा एका मार्गाला गेला. एकामेकाचा संपर्क होईना झाला प्रियानू. आणि मग तो आत 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 जंगलात गेला, भरपूर आत तो जंगलात गेला, शोधायला लागला, सापडणार त्याला, तिचे लोक त्याला सापडणार. भरपूर आत गेला. भरपूर आत गेल्यानंतर प्रियानू तिथं एक आदिवासी लोकांची जमात होती आणि त्या आदिवासी लोकांच्या जमातीमध्ये ह्याला बघितलं. याला पकडल्यानंतर याचा वास आला, ते लोक वासावरून ओळखतात. वासावर याला पकडल्यानंतर याला आत घेतलं. आत घेतल्याचे सगळे कपडे काढले, त्याला बांधलं आणि म्हटलेत की आपला जो देव आहे त्याला आता बळी द्यायचं, ह्याला तिथं अर्पण करायचं. अर्पण करायचं म्हटल्यानंतर प्रियानू त्याला बांधलं होतं. सुरी मोठी एक घेऊन मोठा एक तिथं बलवान मनुष्य आला आणि त्याला असा मारणार होता, त्याला कापणार होता. इतक्यात बघितलं की त्याच्या हाताची जी करंगळी आहे, जी पहिला तुटली होती, ती तुटली असताना तिथं कळली नव्हती. तो तिथला जो आदिवासी जो ते तोडणारा जो अर्पण करणारा होता, ते म्हणला, अरे नाही, हिची करंगळी तुटल्या आणि असलं अर्पण आपल्याला चालत नाही, नको, याला सोडून द्या मला. नंतर का नाही, जे उठला राजा एवढ्या स्पीडनं पळाला, त्याला त्याचं ठिकाण पण सापडलं. पळत 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 गेला, राजवाड्यात गेला. गेल्या पहिला म्हटला की त्या मंत्रीला बाहेर काढा. का म्हणलीत? अहो मंत्रीला तुम्ही शिक्षा द्या. नाही त्याला पहिला बाहेर काढा. का म्हणलीत? अहो त्याच्यामुळं आज मी जिवंत आहे. जेव्हा माझी करंगळी तुटली, म्हणला प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. आज जर माझी करंगळी चांगली असती, माझी चांगली सगळी बोटे असती, तर त्या लोकांनी मला तिथं मारून टाकलं असतं. त्यानं म्हटलं प्रभू जे करतोय चांगल्यासाठी. आज माझी करंगळी गेली, परंतु त्या करंगळी गेल्यामुळं माझं पूर्ण जीवन वाचलं, माझं शरीर वाचलं. खरोखर मंत्रीचा प्रभू चांगला आहे, प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय. परत त्याला तिथं नेलं आणि मग मंत्रीला ते तिथं त्या जेलमधून काढण्यासाठी गेलेत प्रियानू. आणि राजा तिथं गेलेत आणि राजा म्हणलेत, बघ तू सांगितलं होतंस प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, माझी करंगळी तुटली, मला तिथं तशी मारणार होती, ती अर्पण करणार होती, पण माझी करंगळी नसल्यामुळं माझं जीवन वाचलं. होय, तुझा प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, पण तुम्हाला एक तुला विचारू द्या, माझी करंगळी तुटली ते बरोबर आहे, पण तुला जेलमध्ये टाकलं असताना तू सुद्धा का म्हटलास प्रभू जे करतोय ते चांगल्यासाठी करतोय? तो म्हटला, महाराज बघा प्रभूनं काय केलं. मी नेहमी तुमच्याबरोबर शिकायला येणारा व्यक्ती होतो, जिथं कुठे जाईल तुम्हाला संगती घेऊन जायत होता. तुमची तर एक करंगळी तुटली होती, पण माझी सगळी बोटं साबूत आहेत. तुम्हाला सोडलं असतं आणि मला तिथं बळी दिलं असतं. मग तू प्रभू जे करतोय चांगल्यासाठी करतोय, मला जेलमध्ये टाकलं म्हणून आज मी जिवंत आहे. पण रोमकारास 8 अध्याय 28 वचन सांगतंय, माझ्या मुला माझ्या लेकरा त्या जीवनामध्ये जे काय मी करणार ते कल्याणकारक करणार. जे काय आम्हाला वाटतंय आता की ते अवघड आहे, ते देवानं असं का केलं, असं करायला नसं पाहिजे होतं, असं व्हायला नसं पाहिजे होतं, माझ्या कामाबद्दल, माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या बिझनेसबद्दल, माझं लग्न आहे, माझ्या इच्छेनुसार काय झालं नाही, मला ती मुलगी पाहिजे होती, मला तो मुलगा पाहिजे होता, त्याच्याबरोबर माझं लग्न का झालं नाही, इच्छेबरोबर का माझं लग्न झालं. आणि प्रियानो आम्ही विचार करत राहतोय, परंतु रोम 8:28 मध्ये सांगते, जे लोक त्याच्यावरती प्रेम करतात, प्रीती करतात, देवबाप म्हणतोय माझ्या मुला माझ्या लेकरा जे काय मी करणार कल्याणकारक करणार, फक्त वाट आम्ही बघायची. पण जे काय करणार देवबाप उत्तम करणार, चांगलं करणार, आम्ही फक्त वाट बघणारे लोक पाहिजे. पण आम्ही वाट बघितली पाहिजे, आम्ही वाट बघितली पाहिजे.